इयत्ता 6वी, कविता 11वी. माझ्या आज्यानं पंज्यानं. मुलांनो, आज आपण माझ्या आज्यानं पंज्यानं ही कविता शिकणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल ना की आपल्या आजोबा पणजोबांच्या काळात जी परिस्थिती होती ती आता खूप बदलली आहे. तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून नेहमी ऐकले असेल की आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या गावात एसटी नव्हती. एका गावावरून दुसऱ्या गावाला ये जा करण्यासाठी मोटारगाडी नव्हती तर बैलगाड्या वापरल्या जायच्या. आणखीन काय काय तुम्ही ऐकले आहे? माझे आजोबा म्हणतात आमच्या गावात डॉक्टर नव्हते. माझी आजी म्हणते की आमच्या गावात 4थी पर्यंतच शाळा होती, मग 5वीत तालुक्यात शाळेत जायला लागायचे. अगदी बरोबर. काही काही गावात त्यावेळेस वीज नव्हती, त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिकवर चालणारे पंप नव्हते, त्याऐवजी मोटेने पाणी दिले जायचे. अशा बऱ्याच सोयी सुविधा नव्हत्या. पण आज काळाच्या ओघात परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे. या कवितेत कवी त्याच्या पूर्वजांनी काय केले ते सांगत आहे. चला तर ही कविता आता आपण पाहूया. माझ्या आज्यानं पंजानं रोज इनल्या येसणी. माझ्या आज्यानं पंजानं रोज इनल्या येसणी. तुझ्या मातले गोर पे तवा करीती पेरणी. तुझ्या मातले गोर पे तवा करीती पेरणी. माझ्या आज्यानं पंजानं. कवितेच्या या कडव्यातून कवी सांगतात की आज्या म्हणजे आजोबा आणि पंजा म्हणजे पणजोबा, म्हणजेच आजोबांचे वडील. यांनी रोज वेचणी म्हणजेच बैलांना नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी, जी बैलांच्या नाकातून गुंफून घेतली जाते, अशा वेचणी रोज गुंफल्या. बरं मला सांगा, मातले आणि गोरपे म्हणजे काय, माहीत आहे का तुम्हाला? नाही मॅडम, नाही माहीत. बरं, मातले आणि गोरपे म्हणजे उन्हाळ झालेले किंवा ताब्यात नसलेले बैल. तर अशा या उन्हाळ बैलांना काबूत ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी त्यांना वेचणी लावल्या आणि त्यामुळेच आपल्या या नापीक जमिनीमध्ये पेरणी करता आली. आज आपण जी काही प्रगती केली त्यात या पूर्वजांनी खूप मेहनत केली आहे, हेच या कडव्यातून कवी शंकर कसबे यांना सांगायचे आहे. आता आपण कवितेचे पुढील कडवे अभ्यासूया. माझ्या आज्यानं पंजानं किती इनल्या गोफणी. माझ्या आज्यानं पंजानं किती इनल्या गोफणी. तवा न्यामान चालते तुझ्या राणाची राखणी. तवा न्यामान चालते तुझ्या राणाची राखणी. माझ्या आज्यानं पंजानं. सर्वप्रथम तुम्ही मला गोफणीचा काय उपयोग होतो ते सांगा बरं. मॅडम, गोफणीमुळे पिकांवर बसणारे पक्षी उडवता येतात. अगदी बरोबर. पक्ष्यांनी पिकांचे दाणे खाऊ नयेत म्हणून गोफणीने पिकावरील पक्षी उडवले जातात. चित्रात दाखवल्याप्रमाणे गोफण असते. गोफणीच्या टोकावर दगड ठेवला जातो आणि गोफण गोल गोल फिरवून दगड सोडला जातो. कवी या कडव्यातून सांगतात आपल्या आजोबा आणि पणजोबांनी अशा या गोफणी विणून आपल्या शेतातील पिकांची, धान्यांची राखण केली. त्यामुळेच आपल्याला पोटभर अन्न खायला मिळाले. आता आपण पुढील कडवे अभ्यासूया. माझ्या आज्यानं पंजानं रोज वळली चऱ्हाट. माझ्या आज्यानं पंजानं रोज वळली चऱ्हाट. पाट भरून वाह्याची तुझ्या रानातली मोट. पाट भरून वाह्याची तुझ्या रानातली मोट. माझ्या आज्यानं पंजानं. या कडव्यातून कवी सांगतात की आपल्या पूर्वजांनी म्हणजेच आजोबांनी पणजोबांनी रोज चऱ्हाट वळली. चऱ्हाट म्हणजे शेतातील औत, नांगर यांना बांधण्यात येणारं दोरखंड. शेतातील विविध कामं करण्यासाठी तसेच औत आणि चाऱ्याचा भारा बांधण्यासाठी जी दोरी वापरतात त्यालाच चऱ्हाट म्हणतात. आपल्या शेतातील पाटात जे पाणी वाहते त्यासाठी जी मोट वापरतात त्या मोटेला सुद्धा चऱ्हाट्याची आवश्यकता असते. त्या चऱ्हाट्याने विहिरीतील पाणी बाहेर काढून पाटात सोडले जाते. कवी म्हणतात आपल्या आजोबांनी पणजोबांनी अशी चऱ्हाट वळली तेव्हा पाट भरून मोट व्यवस्थित चालली आणि पिकांना पाणी मिळाले.